आज मी तुम्हाला सांगणार आहे रायगड जिल्ह्यातील विसार गावात घडलेली एक भीतीदायक आणि गूढ घटना। ही कथा आहे अन्वी नावाच्या एका मुलीची। एक साधी, शांत पण आयुष्यात अशा एका काळ्या रहस्याने वेढलेली मुलगी, जिने एका रात्री काहीतरी असं अनुभवलं जे संपूर्ण गावाला हादरवून गेलं। विसार गाव हे रायगड जिल्ह्यातील एक छोटं डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे। गावात साधारणपणे 150 ते 200 घरे असतील। इथल्या लोकांचा उपजीविकेचा प्रमुख आधार शेती आणि गुरेढोरे आहेत। दिसायला गाव शांत असलं तरी गावाबद्दल एक वेगळीच दहशत लोकांच्या मनात आहे। कारण गावाभोवती नेहमी एक वेगळाच अंधार जाणवतो। रात्री 7 वाजल्यानंतर गावकरी आपापले दरवाजे बंद करून घेतात, कारण गावात रात्री कुत्र्यांच्या विचित्र डरकाळ्या ऐकू येतात, ज्या सामान्य कुत्र्यांच्या नसतात। या गावात अन्वी नावाची एक मुलगी राहत होती। अन्वीचे वय साधारण 25-26 वर्ष होते। चेहरा निरागस पण डोळ्यात नेहमी एक खोल भीती दडलेली असायची। गावकरी म्हणायचे, अन्वीच्या अंगावर सावली आहे, ती नेहमीच आजारीसारखी असायची। पण डॉक्टरांकडे नेलं तरी कुठलाही आजार सापडत नव्हता। त्यामुळे लोकांमध्ये चर्चा व्हायची की ही मुलगी एखाद्या शापाची शिकार झाली आहे। तिच्या जन्माच्या वेळी गावात अचानक 3 दिवस वादळ आणि पाऊस झाला होता। लोकांनी त्यावेळेसही सांगितलं होतं की या जन्मात काहीतरी गूढ दडलं आहे। अन्वीच्या आईवडिलांनी अनेकदा देवस्थानाला जाऊन पूजा अर्चा केली, पण तिच्या आयुष्यातील अंधार काही कमी झाला नाही। दिवसेंदिवस ती अधिक कमकुवत होत गेली आणि मग आली ती रात्र, ज्या रात्रीनं संपूर्ण विसार गावाला हादरवून टाकलं। त्या रात्री विजांचा कडकडाट सुरू होता। काळढग आभाळ, वादळांचा आवाज आणि गावाच्या भोवती कुत्र्यांचा भीषण डरकाळीचा आवाज घुमत होता। अन्वीच्या घरातून अचानक किंकाळ्या ऐकू आल्या। लोक धावत तिकडे पोहोचले। अन्वी जमिनीवर पडली होती। तिला तीव्र पोटदुखी होत होती। तिचा चेहरा फिकट झाला होता, डोळे उलटले होते। तिच्या आईने आणि इतर महिलांनी तिला सावरायचा प्रयत्न केला, पण थोड्याच वेळात जे घडलं ते पाहून लोक थिजून गेले। अन्वीला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या। लोकांना वाटलं की कदाचित ती गुपचूप गर्भवती होती, पण जे बाहेर आलं ते मानवी बाळ नव्हतं, तर होतं कुत्र्याचं पिल्लू। होय, तुम्ही बरोबर ऐकलात, अन्वीच्या गर्भातून कुत्र्याचं पिल्लू जन्माला आलं। लोकांची किंकाळी, घाबरलेले चेहरे आणि थरकाप उडवणारा तो क्षण, सगळं वातावरण विचित्र झालं। काही मिनिटातच अन्वीने एक नव्हे तर अनेक पिल्लं जन्माला घातली। गावकरी ओरडत होते, काही जण मागे हटत होते। कुणी म्हणालं, ही मानवी मुलगी नाही, ही एखाद्या काळ्या शक्तीचा बळी आहे, तर कुणी म्हणालं, ही जादूटोण्याचा परिणाम आहे। गावातील एका वयोवृद्ध साधूने जेव्हा सांगितलं, ही घटना साधी नाही, अन्वीच्या जन्माच्या वेळीच तिच्यावर काळ्या जादूचं सावट आलं होतं, कुणीतरी तिच्या आयुष्याला ग्रासून टाकलं आहे। तिच्या गर्भात मानवाचं जीवन नव्हतंच, तर एखाद्या शापाचं बीज होतं। लोकांनी हे ऐकल्यावर गावात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं। काहींनी अन्वीला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली। काहींना तर असं वाटलं की तिचा अंत केला नाही तर संपूर्ण गावाला आपत्ती येईल। काही दिवसांनी अन्वीची प्रकृती